सायटिकाचा आजार असलेले ज्यांना पण स्लिप डिस्क आहे, कंबरदुखी आहे, पायदुखी आहे, शिरांचं दुखणं आहे, सायटिका आहे, सगळ्यांनी 2 मिनिटं इकडे लक्ष असू द्या. तुमच्या सायटिकासाठी मी एवढी बेस्ट एक्झरसाईज सांगणार आहे. लोक पैसे देऊन ही एक्झरसाईज सांगतात, मी तशीच ह्या एक्झरसाईजवरती मी रिसर्च केला आहे आणि ह्या एक्झरसाईजवरती जो मी रिसर्च केला आहे त्या रिसर्चमध्ये मला असं आढळून आलं आहे का रोज जर का आपण ही एक्झरसाईज करायला गेलो तर आपल्या शरीरामध्ये जो सायटिकाचा आपल्याला त्रास होतोय, हा सायटिकाचा त्रास 100% हा कमी झालेला आढळतो. तर हा व्हिडिओ स्किप न करता मी जसं सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने पूर्ण एक्झरसाईज करा. सायटिकामधून तुम्ही 100ने 101% बाहेर निघण्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल. फक्त मी सांगतोय त्या पद्धतीने करा, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने बदल करू नका. सर्वात प्रथम जी एक्झरसाईज असेल तर या पद्धतीने आपल्याला हा पाय घ्यायचा आहे आणि हा पाय अशा पद्धतीने घेऊन ही अशी पोज घ्यायची. आपल्याला ही पोज आपल्याला होल्ड करायची आहे. आता ह्या पोजला आपण होल्ड जे करायचं आहे साधारणतः 30 सेकंदापर्यंत आपल्याला होल्ड करायचं. म्हणजे ह्या पोजमध्ये अशा पद्धतीने तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित. या पोजमध्ये आपल्याला 30 सेकंदापर्यंत आपल्याला आपलं शरीर हे होल्ड करायचं आहे आणि हे होल्ड केल्याच्या नंतर आपल्याला परत नॉर्मलवरती यायचं आहे. मध्ये 2-3 श्वास घ्यायचे आणि परत ही पोज घ्यायची. साधारणतः परत 30 सेकंद 1 मिनिटापर्यंत आपण परत अशा पोजमध्ये बसायचं आणि अशा पोजमध्ये बसल्यानंतर परत नॉर्मल व्हायचं. असं 10 वेळेस करायचं. किती वेळेस करायचं तर 10 वेळेस असं करायचं असेल. हा झाला पहिला व्यायाम. दुसरी एक्झरसाईज पाहून घ्या. तीच पोझिशन परत आपल्याला तीच पोझिशन घ्यायची. या पद्धतीने आपण तीच पोझिशन घेणार. फक्त एवढं आहे का हा पाय आपण असा उचलून धरणार आहे. हा पाय असा उचलून आपण 30 सेकंदापर्यंत होल्ड करणार आहे. हात आपला हा कमरेवरती ठेवायचा आणि ह्या पद्धतीने आपण ही पोझिशन आपली होल्ड करायची साधारणतः 30 सेकंदापर्यंत. अशा पद्धतीने पाहून घ्या. पहिली जी कंडिशन होती त्याच कंडिशनमध्ये ही दुसरी कंडिशन आहे. ह्या पोजमध्ये आपण 30 सेकंद होल्ड करायचा, परत रिलॅक्स सोडा पाय, परत थोड्यामध्ये 2-3 श्वास घ्यायचे, परत पाय उचलायचा. हा पाय असा या पद्धतीने आपण उचलला पाहिजे. ज्याकडून आपल्याला जो पाय आपला दुखतोय तो पाय खाली घ्यायचा, दुसरा पाय वरती घ्यायचा, परत दुसरीकडून करायचा, परत पहिली करून करायचं. अशा पद्धतीने आलटून पालटून दोन्ही पायाला आपण ही एक्झरसाईज करू शकतो. कुठल्याही पद्धतीने काही त्रास नाही. 30 सेकंदापर्यंत पाय होल्ड करायचा, परत खाली सोडून द्यायचं. असं 10 वेळेस करायचं. एका पायाला 10 वेळेस, दुसऱ्या पायाला 10 वेळेस. ही झाली दुसरी एक्झरसाईज. तिसरी एक्झरसाईज आपण करणार आहे. आता सेम पोझिशन परत आपण घेणार आहे. या पद्धतीने घेणार आहे आपण आणि हा जो पाय हा आपण उचलून धरणार आहे. इकडून हे शरीर थोडंसं उचलून धरा तुमचं, परत या कोणीपर्यंत या. अशा पद्धतीने आणि हा पाय असा आपण सरळ घेणार आहे आणि हा पाय असा उचलून धरणार आहे आपण 30 सेकंदापर्यंत. दोन्हीकडून करायचं आहे बरं का आपल्याला. एकीकडून झालं का मग दुसरीकडून करायचं आहे. असं 30 सेकंदापर्यंत हा पाय आपण उचलून धरणार आहे. 30 सेकंद झाले का परत आपण खाली हा पाय सोडणार आहे, मध्ये 1-2 श्वास घेणार आहे आणि परत आपण आपला हा पाय अशा पद्धतीने उचलून धरणार आहे. परत 30 सेकंद. तुम्ही पाहून घ्या कुठल्या पद्धतीने पोझिशन आहे पेशंटची. ह्या पद्धतीने असं ती कोणी तिथं वाकडी करून घ्यायची. ह्या पद्धतीने असं होल्ड करायचं, हा पाय असा ठेवायचा आणि हा पाय असा उचलून धरायचा. हा झाला आपला तिसरा व्यायाम. हा करायचा आपल्याला 10 वेळेस. हा सुद्धा आपल्याला व्यायाम करायचा असेल. झालं, ठीक आहे. चौथी एक्झरसाईज असेल आपली. ही चौथी एक्झरसाईज फार महत्त्वपूर्ण आहे. जे ग्लूट जे मसल्स आहेत यांना रिलॅक्स करण्यासाठी ही जी एक्झरसाईज आहे, स्ट्रेंथ करण्यासाठी ही जी एक्झरसाईज आपण वापरतो. ह्याच्यामध्ये पिजन पोज घेणार आहे आपण आणि एक पाय आपण असं सरळ ठेवणार आहे पूर्णपणे. एका पायाला असं तिरका करणार आहे आपण या ठिकाणी आणि या पद्धतीने आपण ह्याला अशी एक पोझिशन देणार आहे. प्रत्येक पायाला 30-30 सेकंद करायचं. इकडचा पाय झाला तर मग आपल्याला पाय बदलायचा असेल. मग अशा पद्धतीने ही पोझिशन असेल आपली. ही पोझिशन तुम्ही पाहून घ्या कुठल्या पद्धतीने आहे. ही एकदम परफेक्ट पोझिशन आहे. मी कॅमेरामॅनला सांगेल थोडंसं जवळ येऊन सुद्धा तुम्ही किंवा समोरून इकडून येऊन सुद्धा एकदा पायाची जी कंडिशन आहे ही एकदा दाखवावी. आणि आता आपण दुसरा पाय करूयात. आता पलीकडचा पाय सरळ करूयात आणि याला तिरका करूयात आपण. या पद्धतीने हे पहा
ह्या पद्धतीने ही पोझिशन असेल. खालचा पाय आपण ह्या पद्धतीने असं लांब केला आहे आणि हा पाय असा या ठिकाणी आपण तिरका करून धरला. प्रत्येक पाय हा 30 सेकंद असं करायचं, 10 वेळेस करायचं आपल्याला. प्रत्येक पायाला 30 सेकंद असं 10 वेळेस करायचं असेल आपल्याला. तर ह्या पद्धतीने ही झाली चौथी एक्झरसाइज. आता पाहूयात पाचवी एक्झरसाइज. इंटरेस्टिंग आहे पाचवी एक्झरसाइज. थोडीशी तुम्हाला क्लुप्ती लावावी लागणार आहे करताना, थोडंसं प्रॅक्टिस करावी लागणार आहे. परंतु मी जसं दाखवतोय व्हिडिओ त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पहा आणि करा. आता आपण उभं राहूयात. एक पाय आपण पाठीमागं घेणार आहोत, एक पाय आपण पाठीमागं लावणार आहोत. ह्या पद्धतीने हे पहा, एक मस्तपैकी आपण असा पाय पाठीमागं लावलाय, एक पाय आपण सरळ ठेवणार आहोत असं, आणि आपण भिंतीला टेकून उभं राहणार आहोत. फक्त एवढंच करायचंय. परत इकडून दाखवा असं. ह्या पद्धतीने ही आपली पाचवी एक्झरसाइज असेल. एका पायाचं झालं का मग दुसऱ्या पायाचं करायचं. 30 सेकंदापर्यंत असं होल्ड करायचं असेल आपल्याला. 30 सेकंद एक पाय झाला का मग 30 सेकंदानंतर आपल्याला दुसरा पाय होल्ड करायचा असेल. तुम्ही परत पाहू शकता असं पेशंट आहे, पाय समोर आहे त्याचा, हा पाय, आणि इकडून जर का पाहिलं, समोरूनही पहा तुम्ही, आणि इकडून जर का पाहिलं तर असं आपल्याला हा पाठीमागून असा पाय असं बेंड करायचा असेल. ह्या पद्धतीने आपण हा पाय बेंड करून असं 30 सेकंद उभं राहायचं. ठीक आहे. हा पाय झाला का मग आपण पाय बदलून वापरायचा. प्रत्येक पायाला 10 वेळेस करायचं असेल. एका पायाचं झालं का मग दुसरा पाय झाला का मग परत पहिला पाय, परत पहिल्या एक्झरसाइज झाली का परत दुसऱ्या पायाची घ्यायची असेल. ही आपली 5 एक्झरसाइज झाली. आता 6वी एक्झरसाइजकडे आपण जाऊया. आता एक मसलला स्ट्रेच करण्याची एक एक्झरसाइज आहे, ती एक चालू करूयात आपण. 6वी एक्झरसाइज असेल. कॅमेरामॅन इकडून या, तुम्ही व्यवस्थित ती पोज दाखवा. आता हे पहा, या पद्धतीने आपण पोज घ्यायची असेल आणि या पद्धतीने असं पुढं जायचं आणि परत मागं यायचं असेल, परत पुढं जायचं. साधारणतः हे 30 वेळेस एका पायाला करायचं असेल आपण. या पद्धतीने पुढं जायचं आणि परत मागं यायचं. इथं असं ताण बसत असेल ना करताना. या पद्धतीने आपण असं करायचं. हे पहा, ही पोझिशन समजून घ्या कसं करायचं आहे. हे असं पुढं गेल्यानंतर परत मागं यायचं, परत आपण या पद्धतीने पुढं जायचं आणि परत मागं यायचं. हे साधारणतः 10 वेळेस एका पायाला करायचं आणि परत मग आपण पाय चेंज करायचा, परत दुसऱ्या पायाला 10 वेळेस करायचं. छोटी एक्झरसाइज आहे ही. साधारणतः आपल्याला 2-3 मिनिटासाठी ही एक्झरसाइज एका पायाला 3-4-5 वेळेस, एका पायाला 3-4-5 वेळेस या पद्धतीने आपल्याला करायची असं. 7वी एक्झरसाइज. एकदम इंटरेस्टिंग होत चाललाय हा व्हिडिओ, आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण या व्हिडिओजमध्ये ज्या एक्झरसाइज दाखवतोय त्या सुंदर पद्धतीने काम करतायत. एक्सपिरियन्स फार आपला चांगला आहे. आपण 7वी एक्झरसाइजमध्ये पाय हा इथं ठेवूयात. या पद्धतीने पाय ठेवायचा. ज्या साईडच्या पायाला पेन आहे आपल्याला त्या साईडचा पाय ठेवायचा, या हाताने दाबायचं आणि थोडंसं समोर झुकायचं. फक्त एवढंच. ह्याला 10 सेकंद होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सोडून द्यायचा. ह्याच्यावरचा बी ताण कमी करायचा, पायावरचाही ताण कमी करायचा. परत ह्याला दाबायचं, परत दाबायचं, थोडंसं पुढं बेंड व्हायचं. 1 ते 10 पर्यंत बोलायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत ह्याला सोडून द्यायचं आणि ह्यालाही सोडायचं. या पद्धतीने एक 20 वेळेस असं करा, सकाळ संध्याकाळ 2दा, तरी तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळायला सुरुवात होईल. आणि आता शेवटची 8वी एक्झरसाइजकडे आपण जाऊया. दरवाजाच्या जवळ उभं राहा अशा पद्धतीने, आणि ही जी खाच आहे वरच्या हाताने धरा, आणि जो बाहेरचा जो हा पाय ह्याला आतमध्ये टाका, आणि या पद्धतीने फक्त कमरेला स्ट्रेस द्या. बाहेरच्या बाजूला कंबर काढायची. या पद्धतीने भिंतीच्या जवळ, दरवाजाच्या जवळ असं उभं राहून असं करायचं. 10 सेकंदापर्यंत हा स्ट्रेस द्यायचा, परत सरळ व्हायचं. पोझिशन समजून घ्या. हाताने असं धरलेलं आहे. हा जो इकडचा हात आहे तो वरती धरलेला आहे, खालचा हात खाली धरलेला आहे. जो आतला जो पाय तो बाहेर काढलेला आहे, आणि या कमरेला फक्त बाहेर ओढतोय आम्ही. फक्त बाहेर ओढलेलं आहे या कमरेला. फक्त एवढं केलं. 10 सेकंदापर्यंत असं होल्ड केलं आणि परत सोडून दिलं. आता ह्याच्यामध्ये विषय काय आहे, जर का इकडून दुखत असेल तर ह्या साईडला स्ट्रेस द्यायचा. जर का इकडून दुखत असेल तर मग हात बदलायचा, फक्त इकडून असं धरायचं आणि मग ह्या साईडला स्ट्रेस, इकडच्या साईडला स्ट्रेस द्यायचा. अशा पद्धतीने करायचं. ज्या साईडला दुखतंय ती साईड बाहेरच्या बाजूला घ्यायची, त्याच्या पलीकडचा पाय इकडं आतमध्ये क्रॉस करायचा आणि या कमरेला इकडं स्ट्रेस देऊन टाकायचं. 10 सेकंद होल्ड करून धरायचं. असं फक्त 10 वेळेस करायचं. ही झाली आपली 8वी एक्झरसाइज. एवढे एक्झरसाइजचं चालू करा. सायटिकामध्ये एकदम सुंदर बदल झालेले तुम्हाला आढळतील. फक्त रोजच्या रोज करा. सातत्य तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढू शकतं. ह्याच्यामध्ये मी तुमचे सगळे मसल्सला ताकद देतोय. जेवढे पण मसल्स आहेत
तेवढ्या सगळ्यांना ताकद देतोय. आणि त्या मसल्सला ताकद मिळाली का जो सायटिकाचा जो आजार आहे, तुम्हाला जो त्रास देतोय, कंबर दुखू राहिली, पाय दुखू राहिलं, असं राहिलं, तसं राहिलं, ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, ही सलाईन घे, हे इंजेक्शन घे, कमरेत इंजेक्शन घे, ऑपरेशन कर, कशाचीच गरज भासणार नाही. तुम्ही फक्त एवढी एक्झरसाईज चालू करून टाका. आणि तुम्हाला जर का काही उपचार घ्यायचे असतील, नैसर्गिक उपचार घ्यायचे असतील, तर आपलं गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. आमच्याजवळून अहिल्यानगर जे शहर आहे हे 35 किलोमीटर आहे. आणि जे शिर्डी साईबाबाचं जे संस्थान आहे किंवा मंदिर आहे हे साधारणतः 40 किलोमीटर आहे. आणि शनिदेव जे आहेत, शनिदेव जे आहेत, शनी शिंगणापूर, हे आमच्यापासून एक साधारणतः 20-25 किलोमीटर आहे. तर ह्या सगळ्यांच्या मधोमध आम्ही बसलेलो आहोत. आपल्याला जर का असं काही त्रास होत असेल, कुठून बाहेरून येणार असाल तुम्ही, तर मला फोन करा. मी नंबर पण देऊन ठेवतो. त्या नंबरला फोन करा आणि एकदा येऊन जा. धन्यवाद.